मी आज आलो आहो शेतात. 4 महिन्या अगोदर मी शेतातला एक व्हिडिओ टाकला होता की उन्हाळ्यात शेती कशी दिसते. आणि आता नेमकी पावसाळा लागला आणि पावसात पराठी टाकली आहे. तू का आहे इकडे आणि इकडे बघू शकता तुम्ही सोयाबीन. विदर्भ हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कृषी प्रधान प्रदेश आहे. येथील बहुतांश लोकसंख्या शेतीवरच अवलंबून आहे. विदर्भातील काळी व सुपीक माती कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू आणि इतर पिकासाठी सुद्धा उपयुक्त आहे. त्यामुळे विदर्भाला महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील प्रमुख पीक हा कापूसच आहे. यासोबत सोयाबीन, तूर ही पिके सुद्धा मोठ्या प्रमाणात विदर्भात घेतली जातात. परंतु शेतकरी खरीप हंगामात या पिकाची प्रामुख्याने लागवड करतात. काही भागात सिंचनाची सुविधा असल्यामुळे रब्बी हंगामातसुद्धा हरभरा, गहू आणि भाजीपाला यासारखी पिके सुद्धा विदर्भात प्रामुख्याने घेतली जातात. विदर्भातील शेतकऱ्यासमोर अनेक समस्या येतील, जसे की अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, पिकावरील विविध रोग, किडी, वाढता उत्पादन खर्च आणि शेतमालाला योग्य भाव न मिळणे या प्रमुख समस्या आहेत. तरी अनेक शेतकरी पावसावर अवलंबून असल्यामुळे हवामानातील बदलाचा त्यांच्या शेतीवर फार मोठा परिणाम होतो. विदर्भातील शेतकरी अत्यंत मेहनती आणि कष्टाळू आहे. अनेक अडचणी असूनही तो शेताच्या माध्यमातून समाजाचे पोट भरतोच. आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन सुविधा, योग्य बाजारपेठ, उत्पादनात खर्चात बचत आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला तर विदर्भातील शेती अधिक समृद्ध आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. हे मात्र नक्कीच, पण सरकार याकडे क्वचितच लक्ष देत नाही. ही खूप मोठी खंत आहे. आज देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले आहेत, तरीही विदर्भातील शेतकरी आत्महत्या का करतो हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो.